अर्थसंकल्पीय अधिवेशन देशासाठी अत्यंत महत्त्वाचं असून ते यशस्वी होण्यासाठी सहकार्य करण्याचं सर्वपक्षीय बैठकीत सरकारचं विरोधकांना आवाहन. भारत येत्या काही महिन्यात आपलं स्वतःचं कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन मॉडेल विकसित करेल. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. वक्फ सुधारणा विधेयकावरच्या संयुक्त संसदीय समितीच्या अहवालाचा मसुदा तसंच सुधारित विधेयक आज समितीच्या अध्यक्षांद्वारे लोकसभा अध्यक्षांना सादर. नरेंद्र मोदी जनतेचा विश्वास संपादन करणारे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान. इंडियन रेन्सा द मोदी डेकेड या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी अमित शहा यांची प्रशंसा. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून अभिवादन. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपालांनी वाहिली आदरांजली. राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना. नवी दिल्लीत फेब्रुवारीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं आज दिल्लीत महाराष्ट्र सदन इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. जीबीएस आजाराशी दोन हात करण्यासाठी सर्व यंत्रणांचं वेगानं काम सुरू. रुग्णसंख्येच्या वाढीचा वेग मंदावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुंबईकरांना पुन्हा मुंबईत परत आणून सामूहिक पुनर्विकासातून त्यांच्या घरांचं स्वप्न पूर्ण करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. 2 फेब्रुवारीला होणारी परीक्षा पारदर्शकपणे घेण्यासाठी एमपीएससी सज्ज. पेपरफुटीच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आयोगाचं उमेदवारांना आवाहन. एकूण 52 लाखांचं बक्षीस असलेल्या 9 जहाल नक्षलवाद्यांचं छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण. आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 4 सुवर्ण, 11 रौप्य आणि 8 कांस्य अशा एकूण 23 पदकांसह महाराष्ट्र पदक तालिकेत 3ऱ्या स्थानी. नमस्कार. 9:30